च्या गाभा समितीच्या बैठकीत निर्णय। लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद। महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या लोकाभिमुख योजनांमुळे महाविकास आघाडीतील नेते अस्वस्थ। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। संविधानाचा आदर वाढावा आणि त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। हिंडनबर्ग अहवालामुळे गुंतवणूकदारांना विचलित न होता सावध राहण्याचं सेबीचं आवाहन। सेबीचा नियामक आराखडा उत्तम आणि जागतिक दर्जाचा असल्याचं केलं स्पष्ट। हिंडनबर्ग रिसर्चच्या नव्या आरोपांचं सेबीचे अध्यक्ष आणि अदानी उद्योग समूहानं केलं खंडन। सर्व वित्त व्यवहार पारदर्शक असल्याचं केलं स्पष्ट। कोलकाता इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भाजपाकडून सीबीआय चौकशीची मागणी। देशभरात रुग्णालयातल्या वैकल्पिक सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा देशाला अभिमान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा। आणि पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार समारोप सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि हॉकीपटू श्रीजेश भारताचे ध्वजवाहक। भारताची 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची कमाई।